पेरले तालुका कराड येथील शेतकऱ्याचा वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारानं मृत्यू झालाय। शेतकऱ्यांनी यापूर्वी वारंवार माहिती देऊनही वेळेत दुरुस्ती न झाल्यानं 23 मे रोजी घडलेल्या घटनेत पेरलेतील संभाजी बाबुराव सूर्यवंशी यांचा तुटलेल्या विद्युत वाहक तारेला धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला। त्यामुळे पेरलेत पुन्हा अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी उमरज महावितरण कार्यालयात धाव घेऊन उपकार्यकारी अभियंता विद्या जाधव यांना निवेदन दिलंय। सध्या पावसाळा सुरू झाला असल्यानं गावामध्ये काही ठिकाणी शॉर्ट सर्किट होत आहे, तसेच विद्युत उपकरणे नादुरुस्त होत आहेत। अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नसल्यानं महावितरणनं लक्ष घालण्याची मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली। दरम्यान पेरले ते वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षितपणानं अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। वारंवार तक्रारी करूनही दुरुस्ती होत नाही। गावातील 60 ते 70 डीपी धोकादायक झाले आहेत। तसेच वीज वाहक तारा तुटल्या असून वीज पुरवठा खंडित होणे असे प्रकार वाढत आहेत। मागील आठवड्यात घराजवळील उसाच्या शेतात जनावरांना वैरण आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा वीज वितरण कंपनीच्या पोलवरील तुटलेल्या इलेक्ट्रिक वायरचा शॉक लागून मृत्यू झाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला। ग्रामस्थांनी गेल्या आठवड्यात एक ॲक्सिडेंट झाला, त्या संभाजी बाबुराव सूर्यवंशी ही 75 वर्षाची व्यक्ती मयत झाली। त्यांना अनुग्रह अनुदान मिळावं, त्या नुकसान भरपाई मिळावी त्यासाठी आम्ही MSCBच्या असिस्टंट इंजिनियर येईल ना दादा मॅडम त्यांना भेटलो आणि पावसाळी दिवस आहेत, लाईटचे सारखे घोटाळे होत आहेत आणि हे घोटाळे होऊ नयेत म्हणून झाडं तोडणं किंवा ज्या DP खराब आहेत त्या DP दुरुस्त करावी त्यासाठी मॅडमना निवेदन दिलं। त्यांनी ते निवेदन स्वीकारलं आणि त्यांनी सहकार्याची भूमिका चांगली घेतलेली आहे। मंगळवारपासून त्यांनी झाडं तोडण्याच्यासाठी लाईट स्टाफ पाठवून देतो म्हणून सांगितलेलं आहे। ज्या DP बदलायचे आहेत ते युद्धपातळीवर आम्ही काम करून घेऊ म्हणून सांगितलेलं आहे।